नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गोल्डन कलरची साडी पिन बीड्सपासून. नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून जरूर कळवा. मी या प्रकारची बघा ही नथ बनवलेली, ती एक आणि आणखीन एक प्रकारची, दोन प्रकारची नथ बनवलेले आहे. तर ह्या नथाचं कॉम्बिनेशन करून मी साडी पिन बनवण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठी कटर, पिंचेस घेतलेली आहे. हे बीड्स घेतलेले आहेत 10 mm आणि 4 mmचे, ग्रीन आणि रेड कलरचे. तुम्ही गोल्डन कलरचे पण याच्यामध्ये बीड्स वापरू शकता. आणि 0.3 गेज वायर घेतलेली आहे गोल्डन कलरची. सोबतच मी हे खरबुजे मणी म्हणतात याला बघा, या मण्यांवरती असे बॉल्स असतात, हे घेतलेले आहेत 6 mmचे. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये घेऊ शकता, मी आपली साईज सांगितलेली आहे. आणि सोबत मी हे गोल्डन कलरचे प्रीमियम गोल्ड पॉलिशचे मणी घेतलेले. तर हे असं पॅकेट मी इथं 0 साईजचे हे मणी आहेत. आणि आता आपण त्याला खाली लटकन म्हणून लॉरेल्स लावणार आहोत. तर हे 5 घेतलेले आहेत. हे कसे बनवायचे हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत दाखवेन. तर मी हे रेडीमेडच आणले होते, ते घेतलेत. तर ब्रॉचसाठी मी ही साडी पिन, सेफ्टी पिन घेतलेली आहे बॅक साईडला लावायला. ॲक्च्युली तुम्ही ब्रॉच पिन पण घेऊ शकता. माझ्याकडे सध्या ब्रॉच पिन छोट्या साईजची अवेलेबल होती, हे 2 होलची. याला 3 होल असलेली ब्रॉच पिन पण मिळते, गोल्डन सिल्वर दोन्ही कलरमध्ये मिळते. पण आता माझ्याकडे नसल्यामुळे मी ही सेफ्टी पिन याला बॅक साईडला लावणार आहे. तुम्ही ब्रॉच पिन पण लावू शकता. तर चला मग आपण ब्रॉच बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम काय केलेलं आहे, मी 0.3 गेजची तार आहे ती एक 17-18 इंच घेतलेली आहे. कमी पडली तर नंतर आपल्याला तार जोडावी लागते. आणि काय केलेले, त्याच्यामध्ये मी गोल्डन मणी टाकला पहिल्यांदा, आणि नंतर 0 साईजचा गोल्डन मणी टाकला. आणि ते गोल्डन मणी बाजूला करून मोठ्या गोल्डन मण्यातून उलटी वायर काढली. हे बघा, 3 मणी टाकलेत मी. असे 6 मणी आपल्याला टाकून घ्यायचे. थोडा शॉर्टकटमध्ये मध्ये कुठे कुठे झालेला आहे व्हिडिओचा. हे 6 मणी मी टाकून घेतलेलेत. आता ह्या 6 मण्यांभोवती ही जी लांब तार आहे ती गुंडाळून घ्यायची आहे. एका बाजूला छोटी तार ठेवायची आणि एका बाजूला लांब. हे बघा, ही एकाड एक मण्यांमध्ये अशी गुंडाळून घ्यायची, म्हणजे ते 6 मण्यांचं गोल जे आहे ते टाईट आणि व्यवस्थित होईल. आणि व्यवस्थित ओढून घ्यायचं. हे फुल झालं. आता याच्यामध्ये मी रेड कलरचा क्रिस्टल टाकते. शॉर्ट वायर टाकलं तरी चालतं, पण 1-1.5 इंचाची तार शॉर्ट सोडून द्यायची. आणि हे क्रिस्टल खालून मधून तार काढून घेऊन फिक्स करायचं आहे. ॲक्च्युली पुढच्या ह्याच्यामध्ये क्रिस्टल कसा, व्हिडिओत पुढे तुम्ही बघा, क्रिस्टल खालचा ग्रीन कलरचा कसा पॅक केला तसाच रेड कलरचा करायचा आहे. हे वरचं फूल बनवलं आहे, तसंच आपल्याला आता हे खाली या पद्धतीने फूल बनवायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये एडी स्टोनसुद्धा वापरू शकता. एडी स्टोनचे मणी मिळतात. 10 मणी ह्या तारमध्ये मी टाकून घेतले. आणि हे बघा, हा 10 मण्यांचा हा राऊंड करून घेतला, म्हणजे डबल पीळ मारून घेतला. आणि असं ओवून, खालून वरती होऊन ते 10 मणी म्हणजे वरचा राऊंड गोल्डन कलरचा फिक्स करून घ्यायचा. सगळ्या बाजूने खालून तार घ्यायची वरती आणि वरतून खाली टाकायची, असं करून फिक्स केलं आहे. फुल झालं तयार. आता नंतर काय केलं आहे, त्याच्यात त्या लहान तारमध्येच मी 6 गोल्डन मणी टाकून घेतलेत. असा गोल बनवला आणि 2 पीळ मारून घेतले. फक्त हे लूज नको यायला म्हणून तार व्यवस्थित घट्ट ओढून घ्या. 2 पीळ मारून घेतले. 2 पीळ मारल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ना आता ग्रीन क्रिस्टल टाकणार आहोत. आता इथे काय आपल्याला गोल्डन मण्यांचं जर करायचं असेल राऊंड तुम्हाला वरती तर करू शकता. मी इथे काही राऊंड केलेला नाही आहे. क्रिस्टल टाकून हे बघा, खालून वर तार टाकून हा क्रिस्टल फिक्स केला. आणि काय केलं, 2-2 मण्यांभोवती तार फक्त रॅप केलेली आहे. ही बॅक साईडने अशी दिसते बघा. 2-2 मण्यांना तार रॅप केली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोल्डन मण्यांचा राऊंड तसाच्या तसा टाकू शकता. आता हे साईडच्या मणीमध्ये मी ते तार छोटी राहिली म्हणून ओवून सोडून दिली आहे. आता त्या तारमध्ये तर काही करता येत नाही म्हणून मी नवीन तार टाकून घेतली आहे आणि 4 मण्यांचा राऊंड करून घेतला आहे बघा इथे. आणि त्याला पीळ मारून घेतले 4 मणी टाकून.
दुसरी तार जोडून घेतलेली आहे इथे मी आणि 4 मणी टाकून राऊंड करून घेतला. आणि एका ह्याच्यामध्ये आता इथे परत 4 mmचा, तर 4चा गोल आहे म्हणून छोटा घेतला क्रिस्टल, 4 mmचा क्रिस्टल घेतला आणि तो लाल क्रिस्टल तसाच ओवून घेतला आहे बघा. खालून क्रिस्टल टाकायचा, मधून तार खालून वरती काढायची. सुरुवातीला सांगितलं ना, पुढे सांगतात हे असं बघा. आणि हे फिक्स करून घ्यायचं क्रिस्टल. सगळे क्रिस्टल याच पद्धतीने फिक्स करायचेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही गोष्टी पुढे मागे झालेल्या आहेत. ठीक आहे. याच्यानंतर काय केलेलं आहे मी, याच्यामध्ये एक गोल्डन मणी टाकून घेतला आहे, तो दोन्ही तारमध्ये घेतला खाली बघा. आणि त्याच्यानंतर एक रेड क्रिस्टल टाकून घेतलं, तो पण दोघी तारमधून टाकून घेतला आहे. आणि आता काय केलं आहे, खालच्या बाजूला आपल्याला लटकन टाकायचेत ना, म्हणजे लॉरियल्स. तो एका तारमध्ये मी ते लॉरियल्स टाकून घेतले. 4-5 तुम्हाला टाकू शकता तुम्ही. कलरमध्ये पण लॉरियल टाकू शकतात, कलर लॉरियल पण बनवता येतात. मी पर्ल कलरचे होते तर पर्लच टाकलेले आहेत. कोणत्याही ट्रॅडिशनल साडीवरची हे ब्रॉच खूप छान दिसतं. हे बघा, हे असं. आणि काय केले, लाल क्रिस्टलमधून ती तार परत वरती काढून घेतली आहे. तुम्ही इथेही पीळ मारून ते पॅक करू शकता, पण मी वरती काढून घेतलं. आणि इथे लाल मणीच्या भोवती 2-3 वेळा रॅप करून घेतली, तार गुंडाळून घेतली. आता काय करायचं आपल्याला, बॅक साईडने पिन अटॅच करायची. तर या तारेच्या मदतीने तुम्ही ती पिन अटॅच करून घ्यायची आहे. तार जर संपली तुमची मध्येच तर तुम्ही दुसरी तार इकडून तिकडून ओवून घेऊ शकताय. बघा काय केलं, खालच्या बाजूला मी एका बाजूने घेतली, दुसरी तार दुसऱ्या बाजूने घेतली. खालचा गोल जो आहे पिनचा, सेफ्टी पिनचा, तो फिक्स केला आहे. समजा ते होलवाला जर तुम्ही ब्रॉच पिन वापरली तर तेही तुम्हाला शिवायला म्हणजे जोडायला सोपं जाईल. 2-2 वेळा इकडून तिकडून घेतले, खालून वर गुंडाळून घेतली आणि परत काढून घेतली इकडून तिकडे, म्हणजे ते फिक्स झालं एकदम. तार खूप बारीक आहे त्याच्यामुळे बोटात कधी कधी घुसते, तर सावकाश करायचं. हा साडी पिनचा म्हणजे ब्रॉचचा हा पण माझा पहिलाच ट्राय आहे, त्यामुळे थोडीशी गडबड कुठे कुठे होते, पण ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता ही मधली तार आहे ती पण तुम्ही याला गुंडाळून घ्यायची इकडून तिकडून, मध्ये सोडलेली वरती सोडलेली पिन फक्त फिक्स करायची आपल्याला. हे बघा इथे काय केलेलं आहे, हे साईडच्या मण्याला राऊंड करून घेतला आणि पिनच्या वरतून अपोजिट साईडने घेतले. हा परत साईडच्या मण्याला राऊंड करून घेतला. राऊंड करताना पण आत तार गेली पाहिजे, वरच्या बाजूने दिसायला नको. व्यवस्थित घट्ट ओढून घ्या. हे पहा असं. आणि बघा बॅक साईडची सेफ्टी पिन अटॅच केली आपण इथे. आता सगळ्या बाजूने घट्ट तार ओढून घ्या. एक्स्ट्रा तार आहे ती पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही परत रॅप करून घ्या त्याच्यावरती. आता इथे काय झालेलं आहे, 2 फुलांच्या मध्ये थोडंसं गॅप दिसतोय, तर तिथे मी एक ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकते. तुम्ही गोल्डन कलरचा पण टाकू शकता किंवा तुम्हाला हवे त्या कलरमध्ये टाकू शकता. क्रिस्टल टाकून मी तो फिक्स करून घेतला. तार व्यवस्थित गुंडाळून घ्या. हे बघा या पद्धतीने आपली साडी पिन तयार झालेली आहे. वायर एक्स्ट्राचे कट करून घ्या. आणि ब्रॉच पिन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद मैत्रिणींनो.